नमस्कार. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या लय मोकार शुभेच्छा. दशकलाभ ना. पण मित्रांनो, हे बोली भाषेतील शब्द आहे. म्हणतात ना, दोन कोसावर बोली बदलतात. ह्या बोली भाषा जगल्या तरच आपली मराठी भाषा जगेल. बोली भाषांचं संवर्धन करणं आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणूनच भाषा गौरव दिनाच्या दिवशी बोली भाषेला आपण जपूया, बोली भाषेचं संवर्धन करूया. की बोली भाषा जर टिकल्या तरच आपली मराठी भाषा टिकणार आहे. म्हणून बोली भाषा आपल्याला येत्या काळामध्ये बोली भाषांना महत्त्व द्यावंच लागेल, त्यांचं संवर्धन करावंच लागेल. आता तुम्ही पाहिलं असेल, नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाची सुरुवात सुद्धा बोली भाषेने झाली होती. म्हणून बोली भाषा जगल्या तर मराठी भाषा जगेल. तर असो, बघा, आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी साहित्यातलं एक मोठं नाव की ज्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज त्यांची आज जयंती. कुसुमाग्रजांनी आपल्याला साहित्यातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारली. त्यांच्या कविता आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत आणि सगळ्या प्रांतामध्ये भरारी मारणारे हे व्यक्तिमत्व. नटसम्राट सारखे नाटक अजरामर करणारे व्यक्तिमत्व. अशा या व्यक्तिमत्वाची आज जयंती. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लहित खुर्द, तालुका अकोले, माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात. हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात. ज्यांच्या दुर्दाम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान.